पहिली गोष्ट आहे आपण नातेशिवाय राहू शकतो का? आता सांगा मी घरामध्ये मी ह्या घरामध्ये एकटी राहू शकते का? मी एकटी राहू शकते का घरामध्ये? तुला तुमचा नवरा जेवलं पाहिजे व्यवस्थित. बरं घरामध्ये राहिलं गेलं तर समाजामध्ये आपल्याला कोणीतरी पाहिजे की नाही? अकामॅडेट की नाही? आणि त्यानंतर आपल्या आई पण पाहिजे. मग असेच नाही आपण 3 कुटुंबामध्ये राहतात, 3 घरामध्ये राहतात. समाज नावाचं एक घर, कुटुंब नावाचं एक घर आणि आई-वडिलांचं एक घर. पण ह्या शरीराच्या नावाच्या आपण दुर्लक्ष करतो. तर मग ह्या 3 घरात राहत असताना 3 घरातले जे लोकं असतात, त्या लोकांना तुम्हाला घ्यायचं आहे. विशेष करून ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्या लोकांना लक्ष द्या. आज काय करायचं आहे, ह्या 3 लोकांपैकी एकाचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे. 3 लोकांपैकी एकाचा फोटो तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि गेले कित्येक दिवसापासनं ज्याच्यासोबत तुमचं बोलणं झालं नाही, ज्या व्यक्तीशी तुमचा अबोला राहिला आहे, ज्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनात काहीतरी राहून गेलं आहे. तुम्हाला वाटतं, की माझं खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर. माझं खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर, पण राहून गेलंय. त्या व्यक्तीला तुम्हाला समोर ठेवायचं आहे, फोटो समोर ठेवायचा आहे. "हे डिअर, आय एम सॉरी. मला माफ कर." आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप चांगलं लिहायचंय. "तू खूप चांगला मित्र आहेस." फॉर एक्झाम्पल मी देते, की माझा माझा नवरा आणि मी. मी माझ्या नवऱ्याबद्दल काय लिहिणार, की माझा नवरा खूप चांगला आहे. तो खूप माझी केअर करतो. तो खूप माझा लाड करतो. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तुम्ही बघणार, असं तुम्ही जेव्हा-जेव्हा म्हणणार आणि लिहिणार, तुमच्या मनातल्या भावना व्यक्त होणार त्या पेपरवर. आणि तुम्ही बघणार, जसं तुम्ही पेपरवर लिहिणार, तुमच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येणार. कारण की तुमच्या मनातल्या गोष्टी बाहेर पडायच्या आहेत, त्याकरता. हा प्रयोग तुम्ही करून बघा. ह्या प्रयोगाद्वारे तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तर कोण-कोण तयार आहे हे लिहायसाठी? येस? ज्यांना वाटतं की माझ्यामध्ये कोणीतरी आहे असं, की मैत्रीण असू शकते, आई असू शकते, नवरा असू शकते, कोणीही असू शकते. पण वाटते की मला त्याची गरज आहे गड्या आता. मी हा प्रयोग केलेला आहे आणि ह्या प्रयोगाद्वारे म्हणजे मी सांगते ना, की माझी फ्रेंड होती, त्या फ्रेंडमध्ये केलं आहे, की नाही मला माझी ही फ्रेंड आहे आणि काहीतरी गैरसमज झालाय. मग मी त्या गैरसमजातून निघासाठी फोटो घेतला आणि "तू खूप छान आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." आणि काही दिवसात म्हणजे 2च दिवसामध्ये आमच्यामध्ये एक छान बॉन्डिंग तयार झालं जुनंच. तर तुम्हाला वाटतं ना रिलेशन कुठेतरी आपलं हे झालं आहे, त्या रिलेशनसाठी आणि मग तुम्ही बघणार आणि ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे, बीपी आहे, शुगर आहे, त्या व्यक्तींनी सगळ्यात आधी स्वतःला माफ करा. स्वतःला माफ करायचं आहे. कारण की काय आहे, हा डिसीज नाही आहे, डिसऑर्डर आहे. आणि जोपर्यंत हा निघणार नाही ना, इथून निघायला पाहिजे. हसायचं, जोरदार हसायचं. कोणी म्हणेल, की "अरे, ही बाई आता 50शी मध्ये वेडी झाली आहे," तरी चालेल. आता आपण बघू शकते आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी व्यक्ती आहे. सगळ्यात छोटी व्यक्ती आहे आमची ताई. जी की रिटायर्ड झाली आहे. पण काय पाहिल्यानंतर वाटत नाही, की ती रिटायर आहे म्हणून. अ, वाटते का? अजिबात वाटत नाही. इतकी तरुण आहे ती. हां, आणि ह्या नाती नाही आणि ह्या तरुणीचं रहस्य काय आहे? तर हेच रहस्य आहे, तिने अजून तिच्या कलागुणाला जपलं आहे आणि तिच्या विचाराने ती जपलाय म्हणून ती अजूनही तरुण आहे. ती शरीराने तरुण आहे, मनाने तरुण आहे, सगळ्याच गोष्टींनी तरुण आहे. हां, आणि नाव तसं आहे प्रतिभा म्हणजे ती काय करते, तिची प्रतिमा दुसऱ्या छाप सोडते. म्हणून अशा व्यक्तिमत्त्वाचं नाही का खरंच कौतुक व्हायला पाहिजे. आणि खरंच तिच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. हां, आणि काय झाल्या पाहिजे हिच्यासाठी. आजही ती माहीत आहे इथला क्लास करते. त्यानंतर ती योगा क्लासला जाते. तिथे ती योगा करते छान 1-1.5 तास योगाला देते ती आणि तिचा एक ग्रुप आहे. ज्या ग्रुपद्वारे ती दर महिन्याला वारी करायला जाते, फिरायला जाते. हां, इतकी छान एन्जॉय करते आणि हा सगळा कशामुळे असते, की तिने माइंडसेट चेंज केला, की घरासाठी कितीही करा, पण त्यासाठी काहीच नाही केलं ना, तुम्हाला अंततः काहीच मिळणार नाही. म्हणून आपल्या फॅमिलीसाठी करायलाच पाहिजे. फॅमिली मोस्ट इम्पोर्टंट. बट जोपर्यंत तुम्ही ह्या शरीराला महत्त्व देणार ना, तुमचं परिवार पण तुम्हाला म्हणणार, की हिचं रोजचं
सरळ आहे, जाऊ दे. काही काही गोष्टी सोडून द्यायला शिका. ज्यांना खरं सांगते शुगर, बीपी आहे त्यांनी लिहून बघा, करून बघा. आणि कान हटा दो, जिंदगी अपने आप सुधर जाएगी. येस? मग कोणाकोणाला वाटतं की जिंदगी सुधारायची आहे की जिंदगी बिघडवायची आहे? आ? सुधरवायची आहे ना? मग आपण झुंबा पण करूया उद्यापासनं. म्हणजे कसं झुंबा केल्यानंतर आपलं अजून थोडंसं स्ट्रेचिंग होणार आणि आता नातेसंबंधासंबंधी एक छानसं मेडिटेशन घेते. चला तर मग घेऊया मेडिटेशन. चलो तो फिर पाणी घेऊन घ्या. पाणी घेऊन घ्या. आपल्या पाण्याला चार्ज करायचं आहे. पाण्याला चार्ज करायचं आपल्याला. सोकोरे टाका, सेहेकी टाका आणि हे अमृतमय पाणी. तू खूप छान आहेस. तू खूप छान आहेस. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू सो मच. तुझ्यामुळे माझं संपूर्ण शरीर स्वस्थ झालं आहे. स्वस्थ झालं आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. जे नवीन स्टुडंट आहे त्यांना सांगते, मी सर्वांना सांगितलं होतं एक छोटंसं दगड आपल्या जवळ पाहिजे आहे. हा दगड तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये ठेवायचा आहे. दिवसभरामध्ये ज्या काही घटना होतात, त्या घटना त्या दगडाला सांगायचं आहे. हातात घ्यायचा आहे आणि त्या दगडाला म्हणायचं, थँक यू. तू आहेस ना, म्हणून सगळं काम व्यवस्थित होत आहे. थँक यू डिअर. तुझ्यामुळे माझी तब्येत चांगली होत आहे. 15 दिवस तुम्ही आधी करून बघा. आधी 7-7 दिवसाचं घ्यायचं आहे. 7 दिवस तुम्ही करून बघा. 7 दिवसामध्ये तुमचं थायरॉइडचं प्रमाण कमी होणार, शुगरचं प्रमाण कमी होणार, बीपीचं प्रमाण कमी होणार. मी चॅलेंज घेते. चॅलेंज घेते मी. कारण की काय आहे, तुम्ही करणार तर होणार, नाही करणार तर मी म्हणणार नाही की होणारच नाही. खरं सांगते. की मी स्वतःवर आधी करते, नंतर इतरांना सांगते. असं नाही की मी इतरांना आधी सांगते, नंतर मी करते. नाही, मी आधी इतरांना सांगायच्या आधी मी स्वतः ते ट्राय करते. मला काय पाहिजे जीवनात आणि जे जीवनात पाहिजे आहे, ते जे मिळालंय मी ते सांगते. तर तुम्हाला एक दगड घ्यायचा आहे, दगडाला थँक यू सो मच. आय लव्ह यू डिअर. तू माझा सखा आहे, तू माझा मित्र आहे. माहिती आहे का, तुझ्यामुळे माझं बीपी पूर्ण कमी झालं आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू डिअर. त्याचे पप्पी घ्यायचे. बघा तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस कमी होणार. तुमच्या लाईफमध्ये पैशाची जी अडचण असणार ती पैशाची अडचण कमी होणार. दुःख असणार ते दुःख कमी होणार. फक्त करके तो देखो. करने के बाद इफेक्ट अपने आप आ जाएगा. चलो फिर मेडिटेशन करते हैं. सर्वांनी डोळे बंद करायचे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देत आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे दूर करत आहे. आज आपण आपल्या प्रिय व्यक्तींना समोर आणायचं आहे आणि जे व्यक्ती ज्यांना शुगर आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे, त्यांनी सुद्धा आपल्या शरीराकडे एकदा लक्ष द्यायचं आहे आणि 3 व्यक्ती निवडायचे आहे. 3 व्यक्ती कोणते असू शकतात? तुमचे पती असू शकतात, मैत्रिणी असू शकतात, कोणीही असू शकतात. ह्या तिघांना समोर ठेवायचं आहे. जसं जसं व्यक्ती समोर येत आहे, तसतसं आपल्या मनातल्या भावना पूर्णपणे समोर येत आहे. ते काय बोलले,
आपण काय बोललो हे पूर्ण समोर येत आहे. आज आता ह्या क्षणाला आपल्याला त्यांना माफी मागायची आहे. त्यांच्यासाठी नाही, तर आपल्या स्वतःच्या शरीरासाठी, स्वतःसाठी. चला तर मग आज आपण त्यांची माफी मागूया. मला माहीत आहे माझं चुकलं असेल, पण तो क्षणच तसा होता. आय एम सॉरी. मला खरंच माफ कर. माझ्या मनावर खूप दडपण आलं आहे. हे दडपण आता माझ्याच्याने सहन होत नाही. मला माफ कर. गेले कित्येक दिवसापासनं मी तुझा विचार करते. तू अबोला धरलास तेव्हापासनं मनात फक्त आणि फक्त तुझाच विचार. मला माफ कर आज. तुझ्या माफीमुळे मी आनंदी होणार. मला तू पहिल्यासारखा हवा आहेस. अगदी पहिल्यासारखा. आपण जेव्हा भेटलो ती पहिली भेट मला अजूनही आठवते. मला अजूनही आठवते त्या पहिल्या भेटीत आपल्याला आपले शब्द कशा प्रकारे जाणवतात ते बघायचं आहे. आणि त्या शब्दाने चेहऱ्यावर स्माईल पण आली आहे. असं काय झालं ज्यामुळे आपला दुरावा आला? मला माफ कर. मला तू हवा आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. तू खूप छान आहेस. तसा हो छान नाही. तुझ्यामुळेच मला आज जे काही मिळालं केवळ तुझ्यामुळे मिळालं. त्याकरता थँक यू. तुझ्या येण्याने माझ्या जीवनामध्ये जे सुख आलं त्याकरता थँक यू. तुझ्यामुळे मी अगदी सुखी झाली. त्याकरता थँक यू. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक यू. तुमचे तिथे मुले असू शकतात, आई असू शकते, मैत्रीण असू शकते, नवरा असू शकते, कोणी पण. त्यांना तुम्हाला मिठी मारायची आहे. अगदी मिठी मारायची आहे. दोन्ही हात आपल्या पूर्ण हृदयाला जोड आपल्या शोल्डरवर ठेवायचे, हाताची आय लव्ह यू. गेले ते दिवसापासून तुला आय लव्ह यू नाही म्हटलं. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू डिअर. आय लव्ह यू. आय लव्ह यू. 2 मिनिटं असंच राहायचंय. मन हक्क झाला आहे. पूर्ण हक्क. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. तुला पण यायचंय माझ्यापर्यंत. आय लव्ह यू. दोन हात
एकमेकाला घासायचे आहे. आपले डोळे, चेहरा, आपलं छोट चक्र, स्वादिष्टान चक्र सर्व चक्रांना वाटायचंय. ओटीपोटीचा भाग, कंबर पूर्णपणे. तर आपले डोळे हळूवार उघडायचे. डोळे उघडताना कुठलीही घाई करू नका. डोळे उघडताना कुठलीही घाई करू नका. हाताला बघायचं आहे. काग बसे लक्ष्मी, कामाधी सरस्वती, करमुल्य गोविंद, प्रभाते करक्षण. आपल्या दोन्ही हातांना उंजळीला परत आपल्या चेहऱ्याला हातावर बसते. थँक्यू, थँक्यू. आजच्या क्षणासाठी थँक्यू. ज्यांना जाणणार आहे त्यांनी आपल्या भावना लिहून एकीपर्यंत चॅलेंज असणार आहे की ज्या व्यक्तीला गेली माफी गेली त्या व्यक्तीची फोटो त्याबद्दल आहे आणि ते लिहिताना प्रेझेंट थँक्यू सो मच. येस. आणि आपली रायटिंग करायची त्याला आपले गोल लायब्ररीवरचं ते गोल करा. कोणाकोणाचे गोल पहिला गोल असणारा शरीर असेल की मी शरीरासाठी कृतज्ञ आहे कारण माझं शरीर स्वस्थ आहे. आणि आजची तारीख आहे. पहिला गोल असणारा शरीरासाठी मी माझ्या शरीराचे कृतज्ञ आहे. कारण कारण काय आहे का बरं कृतज्ञ आहोत कारण माझं शरीर स्वस्थ आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कोणाला दर महिन्याला 2 लाख कमवायचे असेल, लाख कमवायचे असेल, मी कमवत आहे असं लिहायचंय.
वाचायचं. आपण जे लिहिलं आहे त्यांना वाचायचं आहे आणि आपल्या मनात ठेवून परत ते गोल विजुअलाइज करायचं आहे. अर्ची उशिरा आहे गं तू. उशिरा आली. मला आलात ना तुम्ही. तुम्ही फक्त दिसत नाही. हां. हो ना? बरोबर. कोणाला देऊन जाते. आतापर्यंत झालं आणि आता गोल रायटिंग सुरू आपलं. गोल रायटिंग आपल्याला करायचं. येलो डायरी घ्यायची होती. येलो डायरी तर मी सेंचुरी मला आणि त्यावर ट्रेनिंग लिहायचं होतं आपल्याला आणि तर रेट हा शुभ आणि ते द्यायचं होतं. तसं मी माझ्या शरीराची कृतज्ञ आहे कारण मी अशी स्वस्त आहे त्याकरता. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जर मी ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुला दुसरे काही हे असेल, मी त्या माध्यमातून किती रुपये कमवते ते आहे. आपल्या परिवार थँक्यू म्हणायचं आहे. चला लिहून दे. आपल्या गोलला बघा आणि ब्लेसिंग द्यायचं आपल्याला आता. उद्याला आपण अजून वेगळा घेऊ थोडंसं म्हणजे सूर्यनमस्कार सुरुवात करून उद्यापासून सूर्यनमस्कार पासून सुरुवात करूया. नंतर आपण मेडिटेशन कसं घ्यायचं सांगतो मी. मेडिटेशन पासून सुरुवात करायची, सूर्यनमस्कार पासून सुरुवात करायची. मेडिटेशन व्हेरी गुड. मेडिटेशन कारण मेडिटेशन कसं शरीर कसं मन शांत होऊन जाते. त्यानंतर अदर ऍक्टिव्हिटीज होईल. चालेल? ओके, ओके. चालेल. चालेल. चला तर मग आपल्या गोलला हो, 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 हो. हो, 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 हो. त्याचं काही नाही. कारण की ते नैसर्गिक आहे, ते नैसर्गिक आणि आपल्या शरीरात वाहतेच. तो आणि श्वासही वाहतो. तो विचार नाही करत, पण तो पण विचार नाही करत. काही नाही, होऊन जातं. चला तर मग आपल्या गोलला बघा आणि ते गोल परत नजरेसमोर आहे. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि ते गोल पूर्ण पंचीव झाले आहे. ही कल्पना करायची आहे. आणि आपल्या गोलला तथास्तु, तथास्तु, तथास्तु द्यायचं आपल्या द्यायचं आपल्या गोलला. आपले दोन्ही हात आपल्या गोले तथास्तु माझे संपूर्ण गोल अचीव झाले आहेत त्याकरता ब्रह्मांड तुझ्या आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आपल्या ग्रुपमधील सर्व गोल अचीव झाले त्याकरता सर्वांना तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सर्वांना सर्वांच्या परिवार सुखी राहो हीच ईश्वराला मागणी आणि तुम्ही सुद्धा सदृढ राहो हीच ईश्वराला मागणी. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्ही मला सुद्धा आशीर्वाद देऊ शकता. माझ्या परिवाराला आशीर्वाद देऊ शकता. थँक्यू, 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 थँक्यू आणि थँक्यू. याचे काही चेंज करायचं सांगू शकता तुम्ही आपल्या ह्या सेशनमध्ये काही चेंज करायचे का? आजला क्लास नसणार, मी गावालाच आहे. उद्याला आपला क्लास असणार. काही चेंज करायचे सांगू शकता नागपूरला? हा माझी दीदी येते का उद्याला परवाला? हा हो का? अगं बाई आली असते ग. हो, मुलगी येते माझी. आली असते खरंच मला आवडलं असं. मुलगी येत आहे 2 दिवसासाठी आणि ती अगदी हुशार आहे की त्यांचं ड्युटी
त्यांची त्यामुळे त्यांना हे नाही तर ती जाणार आहे. बदल करायच्या मध्ये क्लासमध्ये काही क्लास आवडतो नाही आवडत सांगा? रिप्लाय छान वाटतो नाही खरंच त्यामध्ये रिप्लाय की मध्ये काही चेंज करायला पाहिजे. छान, छान वाटते ना?